हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला माझ्या मिस्टरांसोबत मकर संक्रांतीला छोटासा एक ब्लॉग शूट केलेला होता, तो दाखवणार आहे. आणि सोबतच मस्त अशी कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम अशी चुलीवरची पालकची भजी केलेली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच ही भजी आवडतील एवढी चविष्ट ही भजी होत असतात. हा आहे माझा मोठा मुलगा देव आणि त्यासोबत आहे त्याचा मित्र माझे मिस्टर. आम्ही आले आहे दुपारच्या वेळेस गच्चीवरती. साधारण 3-3:30 वाजेची वेळ झालेली आहे. मुलं हे पतंग उडत होते. चला म्हटलं आपण सुद्धा थोड्या वेळासाठी पतंग उडवून घेऊ. मी माझ्या मिस्टरांसोबत पतंग हा उडवलेला आहे. पतंग छान असा आमचा सुद्धा आकाशात गेलेला आहे. खूप आनंद झाला. पण मला काही एवढं पतंग उडवता जमत नाही म्हणून मी थोड्या वेळासाठीच पतंग हा उडवला. त्यानंतर मुलांच्या हातातच पतंग दिला. त्यानंतर म्हटलं चला आपण आपली रेसिपीच बनवूया. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मस्त अशी कुरकुरीत पालकची भजी. पालकची भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक जुडी पालक घेतलेला आहे. पालक आधी स्वच्छ निवडून घेतला, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पालकचे आपल्याला जास्त देठ घ्यायचे नाही, तर देठ हे काढून घेतलेले आहे आणि असे पानांचा भागच घ्यायचा आहे. अगदी कमी देठाचा वापर करायचा आहे. केव्हाही पालेभाज्यांना आपल्याला चिरण्याच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच मग चिरायचे आहे. कारण पालेभाज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन, लोह वगैरे असतात ना, ते धुतल्यानंतर निघून जातात. म्हणून चिरण्याच्या आधीच पालेभाजी केव्हाही धुवून घ्या. त्यानंतर अशा प्रकारे ही पालक मी चिरून घेतलेली आहे. बघू शकता खूप अशी बारीक चिरायची नाही, तर अशा प्रकारे थोडीशी जाड चिरायची आहे. त्यासोबतच थोडी कोथिंबीर सुद्धा अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता या भजीसाठी आपल्याला वाटण करायचं आहे, म्हणून वाटणासाठी आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे. साधारण 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा हे खलबत्त्यामध्ये टाकून कुटायचं आहे. अगदी पटकन आणि व्यवस्थित कुटण्यासाठी यामध्ये जर का थोडंसं मीठ टाकलं ना, अगदी लगेचच अशा प्रकारे हा ठेचा होतो. म्हणून अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे, पाव चमचा. आणि कुटताना खूप असं बारीक आपल्याला कुटायचं नाही, असं ओबड-दोबड जरी कुटलं ना तरी सुद्धा चालेल. ओबड-दोबड हे कुटून घेतलेलं आहे. त्यानंतर एखादी आपल्याला पसरट असं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही जी आपण पालक चिरून घेतलेली आहे ना, थोडीशी जाडसर, ती पालक टाकायची आहे. आता यामध्ये हा ठेचा आपण कुटून घेतलेला आहे तो ठेचा टाकू. आपल्या चवीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता. त्यासोबतच एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला होता, तो बारीक असा चिरून घेतलेला आहे. चिमूटभर हिंग घालायचा आहे. ओवा घेतलेला आहे, साधारण अर्धा चमचा ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून टाकायचा आहे, म्हणजे ओव्याची चव छान अशी बाहेर येते. अर्धा चमचा जिरे टाकते, पाव चमचा हळद, त्यासोबतच एक शिजून घेतलेला बटाटा घेतलेला आहे. असा थोडा मोठ्या साईजचा हा बटाटा आहे. लहान साईजचे असतील तर मग 2 बटाटे तुम्ही शिजवून घ्या. बटाट्याची साल काढल्यानंतर अशा प्रकारे हाताने हा बटाटा कुच करून घ्यायचा आहे. बटाटा छान असा शिजला ना, लगेचच तो हाताने असा छान कुचकरला जातो, किंवा मॅचरने मॅच करून घ्या किंवा खिसणीवरती सुद्धा तुम्ही खिसून घेऊ शकता. बटाटा मस्त असा शिजलेला आहे, फक्त थोडंसं गरम आहे, हाताला चटका लागत आहे, म्हणून मी अशा प्रकारे थोडासा ओबड-दोबड हा कुच केलेला आहे. नंतर मिक्स करताना व्यवस्थित असं आपल्याला ते करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी चूल पेटवून घेतलेली आहे. आता चुलीवरती आपल्याला कढई ठेवायची आहे. कढई ही पितळाची आहे. कढई काळी होऊ नये म्हणून त्यासाठी साबणाचा लेप मी खालच्या बाजूने लावलेला आहे आणि त्यानंतरच मग कढई आपल्याला चुलीवरती ठेवायची आहे. कुठल्याही भांड्याला अशा प्रकारे जर का आपण लेप लावला ना, भांडं घासताना अगदी पटकन निघतं. ते जास्त काळं होत नाही. काळं होतं पण घासताना ते पटकन निघतं. आता कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल गरम होऊ द्यायचं आहे. आता मंडळी तेल गरम होत आहे तोपर्यंत आपल्याला भजीचं पीठ हे तयार करायचं आहे. आता यामध्ये आणखी काही साहित्य घालायचं आहे. त्यामध्ये टाकते मी गरम मसाला. तर आपल्या चवीनुसार तुम्ही जोही घरात गरम मसाला वापरत असाल, काळा गरम मसाला किंवा जोही वापरत असाल तो गरम मसाला टाकायचा आहे. तर या ठिकाणी साधारण 3 ते 4 चमचे तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर ह्या वाटीमध्ये घेतलेलं आहे बेसन पीठ. बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ टाकताना एकदम टाकायचं नाही, तर जेवढी गरज भासेल त्यानुसारच पिठाचा वापर करायचा आहे बेसन पिठाचा. सगळं हे मिक्स करायचं आहे. सोबतच मीठ राहिलेलं होतं, मीठ सुद्धा टाकलेलं आहे. मीठ आपण ठेचा कुटत असताना सुद्धा टाकलेलं होतं, म्हणून त्यानंतर बेतानेच मीठ आपल्याला वापरायचं आहे.
तर मैत्रिणींनो, जर का तांदूळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, पण यामध्ये बटाटा शिजवून घेतलेला नक्कीच टाका. बटाट्यामुळे ना हे भजी चवीला छान लागतात. आता सगळं साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे. यामध्ये पाणी वापरायचं नाही. मी आधीच भाजी ही धुवून घेतलेली होती, त्यानंतर मग चिरलेली होती, म्हणून भाजी अशी थोडीशी कोरडी झालेली आहे. हवं वाटल्यास तर अगदी थोडासा पाण्याचा एक शिपका, अगदी थोडंसं पाणी, 1 ते 2 चमचा पाणी तुम्ही वापरू शकता. नंतर जर का चिरल्यानंतर तुम्ही भाजी धुतली असेल तर मग पाणी टाकायची तर अजिबातच गरज भासत नाही. सगळं हे मिक्स करायचं आहे. असं पातळसर हे मिश्रण आपल्याला अजिबात करायचं नाही, तर असं घट्टसरच राहू द्यायचं आहे. कारण आपण भजी सुद्धा करणार आहोत आणि त्याच मिश्रणापासून पालकची टिक्की सुद्धा करणार आहोत. म्हणून मिश्रण आपल्याला पातळ करायचं नाही. बघू शकता, जशी गरज भासते ना तसं थोडं थोडं यामध्ये बेसन पीठ ऍड करायचं आहे. सगळं हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे. तोपर्यंत ना तेल सुद्धा मस्त असं गरम झालेलं आहे. खूप असं कडकडीत सुद्धा तेल असायला नको, नाहीतर काय होईल ना, आपण भजी तेलामध्ये सोडली का लगेचच ती लाल होईल आणि आतमध्ये मात्र ती कच्ची राहील. म्हणून थोडासा जाळ मी काढून घेतलेला आहे. चुलीचा कमी केलेला आहे. गॅसवरती करत असाल तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि मीडियम गॅसवरती हे भजी तळून घ्या. भजी करताना अशा थोडासा त्याला गोलाकार द्यायचा आहे आणि मस्त अशी छान गोल गोल भजी आपल्याला ही करायची आहे. ह्यानुसार ही भजी तेलामध्ये सोडते. मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि आपण बाहेर गच्चीवरती, टेरेसवरती मस्त अशी ही चुलीवरची भजी, पालकची भजीची रेसिपी करत आहोत. खूप छान असं प्रसन्न वाटत आहे आणि चुलीवरच्या रेसिपीची चव खूप चविष्ट होत असते. ही भजी बनवायला ना अतिशय सोपी आहे. तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट ही भजी करून खाल. जर का एक वेळेस तुम्ही ही भजी घरात कराल ना मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का पालक न खात असतील तरी सुद्धा तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळेस ही पालकची भजी कराल आणि पालक न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील. एवढी चविष्ट ही भजी होत असतात. तुम्ही एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा आणि पालक जे खात नाहीत ना घरातील मंडळी त्यांना खाऊ घालाल, अगदी आवडीने खातील. बघू शकता भजींना असा छान रंग येऊ द्यायचा आहे. अशी छान ही भजी तळून झालेली आहे. त्यानंतर तेलाच्या बाहेर काढायची आहे. भजी काढत असताना पूर्णपणे तेल हे निथळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण सोडा वगैरे काही वापरलेलं नाही, त्यामुळे जास्त तेलकट सुद्धा ही भजी होत नाही आणि पीठ सुद्धा घट्टसर आहे, म्हणून तर अजिबातच तेल यामध्ये जात नाही. अशी गोल गोल भजी मस्त कढईच्या बाहेर आपण ही काढलेली आहे आणि अशाच प्रकारे राहिलेली भजी सुद्धा तळायची आहे. त्यानुसारच सर्व भजी मी काढते. काही तुम्हाला टिक्की सुद्धा करून दाखवणार आहे. ही भजी छान लागतात. तर भजी पाहिल्या पाहिल्या माझा हा लहान मुलगा जवळ आलेला आहे आणि त्याने भजी खायला सुरुवात केलेली आहे. दर्शन भजी खातोय. अतिशय पौष्टिक असते ही पालकमध्ये. कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असते आणि तेलकट सुद्धा ही भजी होत नाही. म्हणून मैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही ही भजी करा. तुमच्या घरातील सर्वांनाच ही भजी आवडतील. मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो, सगळेच हे भजी खाऊ शकतात. एवढे चवीला छान लागतात. अशाच प्रकारे सगळी भजी मी काढून घेते. असं थोडंसं गोल आकार द्यायचा आहे हातामध्ये आणि मग तेलामध्ये ही भजी आपल्याला सोडायची आहे. अशा प्रकारे ज्या साईजची कढई असेल ना आपली, त्यानुसार कढईमध्ये भजी सोडायची आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहत आलाच असतो. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे. घंटीचे बटन दाबून ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. म्हणून त्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. बघू शकता अशा प्रकारे दुसरी बॅच सुद्धा भज्यांची ही तळून झालेली आहे आणि दर्शनला सुद्धा ही भजी आवडत आहे. मुलांचं कसं असतं ना, अगदी थोडंच त्यांना खायला लागतं, पण आई काय करते, आईने केलेली रेसिपी कधी माझ्या पोटात जाईल आणि कधी नाही, असं नेहमीच होत असतं. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील तर हा अनुभव माझाच नाही तर तुमचा सुद्धा असेल. मुलं थांबतच नाही, आपण काही करायला लागलो का लगेच ते थोडंसं खातील, पण आधी मला पाहिजे.
तसं माझ्या दर्शनचं सुद्धा असतं. आता मी काही भजी ही काढून घेतलेली आहे. त्यानंतर टिक्की करायची आहे. तर आपण भजीच नाही तर अशा प्रकारे टिक्की सुद्धा करू शकतो. पीठ हे घट्टसर आहे म्हणून हाताला अगदी थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि गोळा घ्यायचा आहे. हातावरती अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे. अशी ही टिक्की झालेली आहे. टिक्की तळून घ्यायची आहे. तळताना मी आधी सांगितल्याप्रमाणे तेल खूप कळकळीत असायला नको. तर मंडळी, तुम्हाला जर का अगदीच कमी तेल हवं असेल किंवा अजिबात तुम्ही तेलकट खात नसाल तर तव्यावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. अशा प्रकारे टिक्की करायची आहे आणि शालो फ्राय मस्त अशी भाजून घ्यायची आहे. तशी सुद्धा ही टिक्की चवीला छान लागते आणि शिवाय पौष्टिक सुद्धा आहे. म्हणून आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा घाई गडबडीच्या वेळेस सुद्धा ही टिक्की करून खाऊ शकतो. अगदी झटपट होणारी आहे आणि कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता ही टिक्की आपण करू शकतो अगदी कमी तेलामध्ये. बघू शकता या ठिकाणी मी डीप फ्राय तळून घेत आहे. म्हणजे यामध्ये सोडा वगैरे नाही, मी आधी सांगितल्याप्रमाणे, आणि पीठ सुद्धा घट्टसर आहे त्यामुळे अजिबात हे तेलकट होत नाही. अशा प्रकारे सुद्धा तळू शकता. ह्या टिक्क्या तळून झालेल्या आहे. मस्त अशा तेलाच्या बाहेर काढून घ्यायच्या आहे. आता राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी भजी करून घेते. नाश्त्यालाही करू शकतात किंवा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी आपण करू शकतो, कारण बनवायला तर सोपीच आहे. बघू शकता सगळे भजी हे करून घेतलेली आहे. अशी मस्त सॉफ्ट झालेली आहे, लगेचच तुटत आहे आणि मस्त अशी ही भजी चवीला लागत असतात. एकदम क्रिस्पी, कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम अशी लागणारी ही मोजक्या साहित्यातील पौष्टिक पालक भजी नक्कीच करून पहा. तर मंडळी, ही भजी अशी नुसती सुद्धा खायला छान लागतात किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत.